महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। कल्याण पूर्व तिसगाव नाका येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले। यावेळेस राज ठाकरे यांनी उमेदवारांना गुलाल देऊन 16 तारखेला शिवतीर्थावर या असे सांगितले। यावेळेस मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, मनसे कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे, निवडणुका लागलेल्या आहेत, काय सांगाल याच्याबद्दल? राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल? आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा धावता दौरा होता आणि आमच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली। एक प्रकारे आमच्या कार्यकर्त्यामध्ये इंधन टाकण्यासाठीच ते आलेले होते आणि ऊर्जा वाढवली। आमचं अभिनंदन केलं की या सरकारने जे उमेदवार फोडण्याचा जो प्रकार केला त्या प्रकारामध्ये आम्ही उमेदवारांमध्ये कुठेही विकलो गेलो नाही। आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाशी प्रामाणिक राहिलो, त्याबद्दल आमचं अभिनंदन केलं आणि आम्हाला अशा शुभेच्छा दिल्या की 16 तारखेला आपण गुलाल उधळत शिवतीर्थावर यावं। गुलाल उधळत शिवतीर्थावरती असा तुम्हाला इथं कानमंत्र देऊन गेले, काय सांगाल याच्याबद्दल? राजसाहेबांना ॲक्च्युली राजसाहेबांचा आज कल्याण पूर्वेचा दौरा होता, ते आम्हाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले होते। कारण का कल्याण पूर्वेला उमेदवार त्यांना सगळं कल्याण पूर्वेतून अहवाल गेलेला आहे की कल्याण पूर्वेचे सगळे नगरसेवक जिंकून येणार आहेत, त्यासाठी त्यांनी आम्हाला गुलाल उधळून यायला सांगितलेलं आहे। एक ठाकरे आले, दुसरे ठाकरे कधी येणार? कसं असतं, महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना खूप प्रतिघात चांगला आहे। असं बघितलं गेलं तर एक साहेब इकडे असेल तर दुसरा तिकडे लढत असतो, त्यामुळं असं गरज नाही आहे की त्यांनी इकडे यावं। दोघांचा पाठिंबा आणि दोघांचे कार्यकर्ते हेच त्यांची बळकट ताकद आहे, त्यामुळे ते दोघंही नाही आले आणि ह्यांचे हे सगळे वाघ आहे। त्यामुळे सगळे जे कार्यकर्ते ह्या युतीला निवडून आणन तोच तर ते दोघांचा विजय आहे, हेच मी सांगू शकतो। काही सभा वगैरे ठरलेलं आहे कल्याणपूर? नाही, अजून सभेचं काही ठरलं नाही आहे। सभा ठरल्या तर तसं तुम्हाला कळवण्यात येईल। महिलांच्या समस्या असतात, निवडून आल्यानंतर कसं त्यांच्या समस्या सोडवणार तुम्ही? समस्या त्यांच्या अशा आहेत की त्या बोलतात की आम्हाला पाण्याची समस्या खूप आहे, गढूर पाणी येत आहे। सर्वात अगोदर तुम्ही जेव्हा निवडून याल तेव्हा आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करा आणि मुलांना खेळायला जागा नाही आहे, ते गार्डन निर्माण करून द्या आणि आम्हाला स्वच्छ पाणी द्या, स्वच्छ रस्ते द्या आणि कचऱ्याची समस्या आहे, कचरा उचलायला येत नाही। 2 दिवस आले नाही तर त्यांचा घाण वास येतो। ह्या महिलांनी आम्हाला संदेश दिलेला आहे। तुम्ही काय सांगाल? मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की इकडे ह्या सत्ताधारी पक्षाला ही निवडणूक होऊन द्यायची नव्हती, परंतु विरोधकांच्या प्रचंड दबावामुळे आता जेव्हा निवडणूक होत आहे तर मग त्याच्यामध्ये EVM घोळ, वोट चोरी आणि याद्यांचा जो घोळ आहे तो समोर आला। तर आता त्यांनी एक नवीन पद्धत काढली आहे की तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि आम्ही पैसा आणि यंत्रणेचा आमिष दाखवून दबाव आणून आम्ही उमेदवार सगळे मागे घेऊ, बिनविरोध निवडणुका करून घेऊ। यांचा पुढचा डाव एवढाच आहे की पुढची जी महानगरपालिका होईल तेव्हा निव्वळ फक्त टेंडर काढले जातील, जो जास्त पैसे टाकेल तो नगरसेवक बनेल आणि ह्या गोष्टीला जनता ही चोख उत्तर देणार आहे। आता 15 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा 16 तारखेला निकाल लागल्यावर आपल्याला समजेलच की जनता ही सत्याच्या बाजूनी आणि ठाकरेंच्या बाजूनी आहे। एवढंच सांगतो, धन्यवाद। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।